मीरा, काय झालं? तू अजून जागी आहेस? नाही, आता जस्ट जाग आली मला. हो, पण का उठलीस? काय झालं? काही दुखतंय का तुझं? नाही नाही. मग मीरा, तू बेचैन कायस? मी आईला उठवू का? नाही नाही, आईला कशाला त्रास देतोस? एवढं काही सिरियस नाहीये रे. अगं सिरियस इकडे ये. तू रेस्टलेस का झालीयस? काय झालं? काही त्रास होतोय का? नाही, त्रास नाही होते. मग मला काही दुखत खूपच नाहीये रे. तू घाबरू नकोस बरं. अगं मला काळजी वाटते ना मीरा. सांग ना काय झालं? मी आईला बोलवतो ना. प्लीज. नको नको. काय झालं? काय उलटी येते? काय मळमळत आहे का मीरा? सांग, मला भीती वाटते. नाही रे. काय? मला खावंसं वाटतंय. म्हणजे आपलं बाळ सॉलिड खादाड होणार आहे. काय रे? म्हणून मी तुला सांगत. बरोबर. सॉरी तू बस इथे बस. काय खावंसं वाटतं तुला? मला काय? चिंचा? वाटलंच मला. अभिलाषा वहिनींना ना, पण मी अशाच नाही, चिंच नकोय. मग हलवा. दुधी हलवा. आता नाही, पण दुधी हलवा आता घरात नसेल. दुधी हलवाच हवाय ना. मी उद्या आईला सांगतो ना करायला सकाळी. आत्ता हवाय. मी येस, आठवलं. ते बघ, माझा एक मित्र आहे. त्याच्या शेजारी जो राहतो ना, त्याचे काका आहेत. त्या काकांचा जावई आहे ना, त्याचं हलवायचं दुकान आहे. मी त्यांच्याकडे जाऊन आणू? नाही, एवढ्या लोकांना उठवणारच? राहू दे. नाही, मी त्यांना कशाला उठवीन? मी फक्त मित्राला फोन करणार. तो शेजाऱ्याला सांगेल, शेजारी त्याच्या काकाला, काका त्याच्या जावयाला. सिंपल. तू शांत राहा. मी त्याला फोन. मला लाज वाटते रे. मीरा, आता भूक लागली. यात लाजण्यासारखं काय? बरं, आपण एक काम करूया का? मी त्याला फोन करून सांगतो की मला भूक लागली. चालेल? हा, तू रिलॅक्स. मी त्याला फोन करतो. नको ना, तू त्रास करून घेऊस प्लीज. राहू दे. मीरा, तुझ्या अशा वागण्याचा मला त्रास होईल का? आणि असंही मला प्रथमेश दादांनी असं सांगितलंय की अशा दिवसांमध्ये नवऱ्याचा खरा कस लागतो, त्याचं खरं प्रेम कळतं. थांब, मी फोन करतो. विनू. झोपलाय. हॅलो विन्या, ऐक ना, माझं जरा तुझ्याकडे आत्ता काम होतं. हो, तू मला मागे त्या हलवायाकडे घेऊन गेला होतास. हा, बरोबर. त्याला जरा उठव ना. हो, मला जरा दुधी हलवा हवाय. खूप हवाय. अरे आत्ताच हवाय बाबा. तू मला बाकी काही प्रश्न विचारू नको बरं. तू त्याला आधी फोन कर, त्याला उठव आणि त्याला दुकान उघडायला लाव. नाही, मी तुला 10 मिनिटांनी फोन करतो. मी गाडी घेऊन निघतो तिकडे. हा, मला कळव काय होतं ते. हा, ओके, चल, बाय. झालं. मला लाज वाटते रे. काय लाज वाटतेय? मीरा, यात लाजण्यासारखं काय? उलट तू विचार कर ना, किती गोड आठवण आहे. हे बघ, आपलं बाळ जेव्हा मोठं होईल ना, तेव्हा ते आपल्याला विचारेल की मला तुम्ही माझ्यासाठी काय केलंय? दुधी हलवा. एक्झॅक्टली. तेव्हा आपल्याला त्याला सांगता येईल की रात्री अपरात्री जेव्हा तुझ्या आईला भूक लागायची, तेव्हा आम्ही चक्क दुधी हलवा केला होता. हो की नाही?
तू नको काळजी करू, मी 2 मिनिटात आलोच. थांब. दिसतंय का तुम्हाला? अगं नाही, हळू या माझ्या बरोबर. भरतोय. थोडा वेळ वहिनी, थोडा वेळ. सगळं काय व्यवस्थित ना? अगं हो, कुठे आली का शेवटची पायरी? हो आली आली, झालं. आता कुठे? आता चला आपण तिकडे. अगं कुठे? इथे 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 उभं राहा. हा, इथे. हो, धडपडू नका हो बहिणी. माझीच कुठे ठेवले सांगा? इथेच कुठेतरी ठेवली होती. इथेच कुठे, पण तुम्ही तर वाटतं मी तुझ्या हातातच दिलेली. हात मार. हे बघा, हे मिळाले माझे. मिळाले? हो, द्या ते कॅन्डल. कशा गप्प राहण्याचं? मी अभिलाषा वहिनी. वहिनी, हे काय? मी 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 भूत आहे ऋषी. काय? काय? काय 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 विचारताय? नाही म्हणजे आमच्या किटी पार्टीमध्ये ना एक स्किट आहे आणि त्या स्किट मध्ये ना अभिलाषा वहिनी भूताचा रोल करतात. त्यामुळे हो हो हो. त्यामुळे त्याची आम्ही प्रॅक्टिस करायला इथे आलो. एवढ्या रात्री अंधार? अरे भूत अंधारातच फिरतात. नाही अरे म्हणजे आम्ही दिवसा सगळ्यांसमोर प्रॅक्टिस करू तर सगळे हसतील ना आम्हाला, म्हणून आम्ही रात्रीची प्रॅक्टिस करतोय. हो. मी घाबरलो ना. पण तू आम्हाला एक प्रॉमिस कर, तू हे सगळं कुणाला सांगणार नाही. हो हो ऋषी, खरंच कुणाला सांगू नकोस. ते ठीक आहे हो, पण तुम्ही आत्ता कुठे चाललाय आणि ही माचीस कशाला? ते मी तुला नंतर सांगते ना. तू जा आता, बरीच रात्र झाली ना, झोप जात. नाही वहिनी, ऋषी सांगते ना ती, जा. आम्ही तुला नंतर सांगू. अहो बाय, गुड नाईट. सांगू नकोस ना कुणाला. काय कॅन्डल कोण पेटवणार? हे घ्या पकड. आपल्याला सगळं काम करायला पाहिजे. काय एक काळे पेटी पण धड नाही. एवढे प्रॉब्लेम. थांबा थांबा थांबा. काही झालं की मला काय बोलत असते? आता बोलू नका तुम्ही. कॅन्डल पेटवते ना मी, म्हणून ते लागत नाही. बहिणी चला आता. चल काय कोण? अरे हो, माझा घरी. अरे देवा. सगळीच आहे मी. माझ्या हातात एक तू घे, एक मी घेते. तर मला ह्याच्यात काय दिसत हा मी आहे ना तुमच्या बरोबर. चला तुम्ही चला ना. धडपडताय कशाला? काय चेहऱ्यावर मुखवटा आहे. धडपडताय काय म्हणजे काय? बहिणी हो, हीच तर खरी कला आहे. तुम्ही कलावंत आहात, विसरलात का? चला कॉन्सन्ट्रेट करा, कॉन्सन्ट्रेट. आहेत ना कॉन्स्ट्रेट. बहिणी कॉन्स्ट्रेट नाही हो, म्हणजे चित्त एकाग्र. चला चला चला. उचलो बाबा एकदा त्या शक्कूच्या बेडरूमच्या बाहेर. नाही सॉरी, म्हणजे तुमच्या आईच्या बेडरूमच्या बाहेर पोचलो. जाता तुम्ही. रेडी आहेत ना? सांगितलं तसं करा. मी आता आत जाईन. हा, आत गेल्यावर ही पाठमोरी उभी राहील. हा करेक्ट. मग तू ते धूप सोडशील बाहेरून. हा करेक्ट. तुपाची तयारी केली आहेस ना? मी केली हो. तुम्ही पुढे काय करणार ते सांगा. बरोबर. मी असं बोलेन, देवा परमेश्वर. हे बोलणार आहात का तुम्ही? नाही नाही, म्हणजे मी असं बोलेन की आई, ए आई, आत्ताच्या आत्ता या घरातनं निघून जा. कसं वाटलं? काय झालं? काय काय झालं? काय विचारताय? मी आई जाऊन बोलणार का? ओळखणार नाहीत का तर तुम्हाला? शकू म्हणावं. शकू. शकू. काय काय? मी म्हणजे आईचं नाव कसं घेणार? नाही. ठीक आहे, नाही घेणार ना, नका. मग त्या जे काय करतील ना ते फळ भोगायला तयार. मला काय करायचंय? नाही, काय बोलतीस तू? सांगते ना तसं करा तुम्ही. जा, मी तूप सोडते. मी जरा पाणी पिऊन. नाही नंतर आधी ते नंतर मी देते तुम्हाला पाणी, शरबत.
हा जा ऑल द बेस्ट. शकुंतला. अरे देवा, ही गायत्री माझ्या स्वप्नात बी यायला लागले आता. ए शकुंतला. अरे झोपू दे की ग बाय जरा, सारखं आपलं रातच्या झोपू देत नाही मला. अगं उठ, मी आलो आहे. धूर, थोडं धूर कसलं म्हणायचं. घबरा घबरा, नाही तर गळा दाबीन. आज अमावस्या आहे की नाही? मग माझा नारळ का नाही दिलास? दिला हा, मला फोन करून सांगितलं होतं द्यायला. अगं तुझ्या त्या आब्याने नारळ नाही दिला. माझ्या कर्म काय करू आता देवा मला. आता नारळाऐवजी मी तुला मी तुझ्या पाया पडती, मी तुझ्या पाया पडती. थांब बाबा, मी तुझ्या पाया पडती. काय झालं? पाय उलटा आहे. मग उलट्या पायावरच डोकं ठेव. ठेवते ठेवते तरच माफी मिळेल. ठेवते ठेवते. ठेवलं ठेवलं ठेवलं. माफ कर माफ कर. आत्ताच्या आत्ता कोल्हापूरला जायचं. जाती हा? जाती जाती. कधी? आता लगेच चालली. कोल्हापूरला जाऊन तिथे नारळ ठेवायचा. ठेवते ठेवते नारळ ठेवते. एवढी वर्ष तू मला नारळ दिलास म्हणून मी तुझी पहिली चूक माफ करते. अरे वा, थँकू थँकू थँकू. नाहीतर नारळाऐवजी तुलाच. मैं जाती मैं जाती. आणखीन एक गोष्ट, बोला बोला. आणि ती ही महत्वाची. नीट ऐक. ऐकते ऐकते. ही जागा माझी आहे. वय वय, तुझी आहे तुझी आहे. आणि इथे फक्त या घरातली लोक राहू शकतात. वय 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 वय. दुसरं कुणीही नाही. कुणी नाही कुणी नाही, दुसरं कुणी नाही. तूही नाही. तुला इथून जावं लागेल. जाती जाती जाती. मी काय म्हणते, बाहेरले काढू काय? तुम्हाला बघितल्यापासून मला लई घाम फुटलाय. सकाळच्याला गेलं तर चालेल का? चालेल चालेल चालेल. हा चालेल. चालेल. वा वा. उद्या सकाळी निघालीस तर चालेल. जाती सकाळच्याला जाती. राम राम राम. तर सकाळपर्यंत खोलीच्या बाहेर येऊ नका सांगा. पण सकाळच्या आधी या खोलीतनं बाहेर जायचं नाही. नाही पडणार, या खोलीच्या बाहेर नाही पडणार. इथंच बसून राहणार, कोणाला भेटणार बी नाही, बोलणार बी नाही. सकाळ झाल्या झाल्या उठायचं आणि लागलीच निघून जायचं कोल्हापूरला. जाते. नाहीतर मी तुला. कुठं गेली? अरे देवा, खोलीचं बाहेर नाही जायचं, खोलीचं बाहेर नाही जायचं. सकाळच्याला कोल्हापूरला जायचं, सकाळच्याला कोल्हापूरला जायचं. देवा, राम 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 राम. वहिनी, आपला प्लॅन सक्सेस झाला. दॅट आहे. कुठे हात कुठे? दादा ते आले. म्हणजे उद्या आता आई कोल्हापूरला जाणार. देवा बाबा सुटलो. हा हो खरंच वहिनी, मला पण इतकं रिलॅक्स वाटतंय म्हणून सांगू. अच्छा ऋषी, या
अरे दोघीजणी झोपत नव्हत्या माहिती तुला. अरे त्यांना ऐकू जाईल ना. वहिनी हा आवाज येतोय. कुठे कुठे थांबा ना, मला जरा ऐकू तर द्या. अरे काही ऐकू जात नाही. तुला माहितीये काल मी ना असं 3 वाजता जागा झालो रे. तर कॅश केस सोडून अशी बसली होती. काय घाबरलो माहितीये मी. ओरडायचा बाकी होतो. हार्ट अटॅक आला असता मला. कुठून येतो कोण आहे? कोण आहे? हं? अरे भूत आहे की काय? वहिनी कोण आहे? ते मी आहे विघ्नेश. ते अरे ऋषी घाबरू नकोस. आपलीच भूत आहेत. आय मीन टू से कॅश आहे. ये बाय घाबरू नको. ऋषी तू वहिनी ऋषी तुला सांगितलं होतं ना कोणाला सांगायचं तेवढं तू ह्याला का सांगितलं? एक्झॅक्टली. तू मला का सांगितलं? सॉरी. या दोघांनाच नाही यांनाही सांगितलंय. मीरा तू आई हे सगळं काय आहे काशी अभिलाषा? ते ते आई आई ते काय ना अभ्याला ना आईची खूप आठवण येत होती. तर तो मला म्हणाला की आईला तू परत पाठव म्हणून तिला घाबरवायला हे सगळं केलं मी. हो 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 म्हणजे त्यांना सांगितलं असतं तर ते गेलेच नसतं ना म्हणून असं सगळं केलं. वहिनी कुठे चाललात तुम्ही? एक मिनिट फोटो काढतो ना. मस्त दिसत आहे. नाही थोडस असावा ना असं. हा हे डरावना चेहरा म्हणजे घाबरले पाहिजेत ना भूत तुम्ही. हा आहा क्या बात आहे वहिनी. एकदम नॅचरल. विघ्नेश त्या सांगून गेल्या नसत्या म्हणून काय तुम्ही भूत व्हायचं? असं हो म्हणजे काय ना आई भूताला खूप घाबरते. दुसरं कोणी सांगितलं असतं ना तिला जायला तर तिने त्यांचं ऐकलं नसतं. बरोबर. पण हे भूत कुणाचं आहे कॅश वहिनी? कुणाचं म्हणजे काय? अभिलाषा वहिनींचं. वहिनी हसू नका. इकडे बघा. चिडू नका. हा 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 मस्त आलाय ना फोटो. ऋषी मी आबांना सांगतो. हा आई. नाही नको. ते दिवसभर मित्राबरोबर होते दमले असते. झोपू दे त्यांना. हो मग मी प्रथमेश दादाला बोलून आणू का? हा बोलो पटकन बोलो. नाही नको काय करतो आई सांगा ना याला. अरे मला आयुष्यभर ऐकत राहावं लागेल. नाही थांबा. एक राहिला. तुम्ही ना जरा त्या बाजूला बघा. त्या बाजूला भूताचे पाय उलटे असतात ना. अरे हे काय रे विघ्नेश काही काय बोलतोस तू? आई सांगा ना त्याला. आई प्लीज एक शेवटचा. विघ्नेश हो थांब जरा. अभिलाषा काशी झाला एवढा प्रकार खूप झाला. चला जाऊन झोपा. विघ्नेश चल तूही जा. हो चला वहिनी. गुड नाईट. गुड नाईट आई. गुड नाईट मीरा. गुड नाईट. गुड नाईट. हो गुड नाईट. चला. गुड नाईट भूत. काय मीरा तू म्हणालीस तेच खरं होतं. काय खरंय? नाही ते आमचं सिक्रेट आहे. चल गुड नाईट. गुड नाईट आई. गुड नाईट. अगं आई पण मला सांग ना आई. मीरा काय सिक्रेट आहे ग? अगं काय सांग ना मला काय. मीरा दिस इज नॉट फेअर. तुला माझ्यामुळे अभिलाषा वहिनींचं हे रूप पाहायला मिळालं ना. मग सांग. ओ आय एम सो थँकफुल टू यू. पण मी सांगणार नाही.
मीरा सांग ना. मीरा असं मीरा मीरा. कपडे बदलते जरा. मी मी विलासा काय करतेस? ए अभिलाषा, विलासा. हो मी आहे. अगं तू काय? मी नाही मी अभिलाषा अभिलाषा अहो मी अहो. अरे नको मी नाही. अहो अरे हो हे विसरलेच मी. अहो मी आहे अभिलाषा. काय तुम्ही पण तू कधी भूत झालीस? ते मगाशी. काय? नाही अहो ऐका ओरडू नका. मला माफ करा. नाही काय झालं माहितीये का, खरं तर मला ना माझ्या आईला घाबरवायचं होतं, तिला घराबाहेर काढण्यासाठी. म्हणून मी हे अशी भूत झाले.